एकच साहेब, एकच साहेब। महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गोधनी येथील रजत टावर येथे भव्य भोजनदान करून साजरी। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती निमित्त गोधनी येथील रजत टावर येथे भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी निळा गुलाल उधळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने पूर्ण परिसर दुमदुमलेला होता। यावेळी वाटण्यात आलेल्या भोजनदानाचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। यावेळी आयोजक काँग्रेस प्रणित भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अनिरुद्ध पांडे, अध्यक्ष दयाशंकर शाहू, महासचिव यश इंगडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष अमित इंगडे सह शेकडो नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार सर, महाराष्ट्र संदेश में आपका स्वागत है। आज आपने जो प्रोग्राम रखा है, भोजनदान का जो प्रोग्राम रखा है, ये प्रोग्राम पूरे नागपुर शहर में हो रहा है, लेकिन आपको क्या प्रेरणा मिलती है ये सब जो प्रोग्राम आप जो करते हैं? यह प्रोग्राम हम इसलिए करते हैं कि सबसे पहले तो हमारे जो भाई लोग हैं, हमारे जो मित्रगण हैं, वो सभी लोग मिलकर करते हैं। बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती हम खास करके इस तौर पर मनाते हैं कि हम रोज़मर्रा की ज़िंदगी में व्यस्त रहते हैं। आज ही का एक दिन मिलता है हमें कि हम सभी एक साथ एकजुट हो करके सभी मित्रगण भोजनदान का कार्यक्रम करते हैं। जैसे कि हमारे बड़े भैया चंदू भैया ने बताया कि श्रमदान एक महादान है, तो किसी प्रकार से श्रमदान भी करते हैं, इसीलिए हम मना रहे हैं। आप खुद एक स्टूडेंट है सर, और स्टूडेंट होने के साथ साथ आप सोशल फॉर्म में भी एक्टिव है, तो यानी क्या क्या काम करते हैं सर आप? हम सोशल वर्क में स्टूडेंट्स से रिलेटेड जो भी दिक्कत होती है, कई स्टूडेंट्स का अपना एग्ज़ाम फॉर्म रुक जाता है, या कुछ स्टूडेंट्स का फीस से रिलेटेड अगर कुछ भी दिक्कत आई तो उनका आई कार्ड नहीं मिल पाता, या पैसे की दिक्कत आ जाती है, इशू कॉलेज उनको दिक्कत करता है, तो हम उनकी वही सब प्रॉब्लम को सॉल्व करते हैं। कैसा लगता है आपको कि जैसे ये सब जो काम करते हैं, क्या फील होता है आपको ये सब काम के लिए? काफ़ी अच्छा लगता है, क्योंकि हमारा जो परिवार है, NSUI परिवार, इसी तरीके से धीरे धीरे कर आगे बढ़ रहा है, तो काफ़ी अच्छा लग रहा है। नमस्कार सर, महाराष्ट्र संदेश मध्ये आपलं स्वागत आहे। आज 14 एप्रिल निमित्त जे तुम्ही महाभोजनाचा जे प्रोग्राम केलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती असल्यामुळे आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम आमच्या सर्व युवकांनी केलेला आहे। हे दुसरं वर्ष आहे। या निमित्ताने आम्ही आपल्या परिसरातील लोकांना बाबासाहेबांच्या कीर्तीबद्दल आठवण करून देतो आहे। बाबासाहेबांचं जे योगदान आहे आपल्या भारतासाठी, त्याचे आम्ही पाईक आहोत। त्यांच्या पदचिन्हावर चालून बाबासाहेबांच्या प्रमाणे जे सर्व देशामध्ये संविधानाचा योग्य वापर करण्यात आला पाहिजे, संविधान चांगल्या पद्धतीने राबला पाहिजे, आणि आमच्या युवकांनी हा वसा आपल्या हाती घेऊन बाबासाहेबांचे विचार घरोघरे पोहोचवण्याचा कार्यक्रम आयोजिला आहे। त्याच निमित्ताने हा एक श्रमदान करून भोजनदानाचा कार्यक्रम आमच्या सर्व येथील या स्थानिक लोकांनी, सर्व युवकांनी केलेला आहे। आज 14 एप्रिल निमित्त तुम्ही काय मेसेज द्याल आजच्या जनतेला?
14 एप्रिललाच नाही, बाबासाहेबांची जयंती तर दररोज झाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार घरोघरी आले पाहिजे. एक बाबासाहेबांनी जी आपल्या देशाला जो विचार दिलेला आहे, देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला जो विचार दिलेला आहे, त्या विचारावर आम्हाला चालायचं आहे. या देशात शांतता राबली पाहिजे. लेखणीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे आणि संघटित राहून जे काम करायला सांगितलेलं आहे, त्याच विचारावर आम्हाला सर्वांना चालायचं आहे. सर्व देशांनी या विचारावर जर चाललंय तर एक मोठी क्रांती घडून येईल आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून हा देश सुजलाम सुफलाम होईल, हा संदेश आजच्या दिवशी देऊ इच्छितो. हाँ हाँ, आपकी भी लेंगे, आपकी भी लेंगे. बता दे डबल इसमें ये हलवा डाल दो. फोटो काढली